सोमवारी मराठी बाणा कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील विशेष उपस्थिती होती आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना वारंवार टार्गेट करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। निवडणूक आली की हा मुंबई तोडण्याचा ड्रामा केला जात असल्याचा टोला त्यांनी लगावला। तसंच मुंबईला केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकास करत असल्याचं सांगताना मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी सरकारने हजारो कोटी दिले असल्याचं देखील श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं। काय झालं, जेव्हा मुंबई आपल्याकडे 25 वर्ष 30 वर्ष होती तेव्हा आपण काही करू शकलो नाही। आज माननीय मुख्यमंत्री ज्या प्रकारे मुंबईसाठी काम करतायत, मुंबईचे रस्ते जे आहेत पॉटहोल फ्री, पूर्ण बाकी शहरांचे, मुंबईच्या आजूबाजूच्या सगळ्या शहरांचे, ठाणे असतील, कल्याण डोंबिवली असतील, त्याचबरोबर अंबरनाथ सारखं छोटं शहर आहे, हे कळवा खारेगाव, हे सगळीकडचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे झालेले आहेत। आम्हाला जे काम जमलं नाही ते माननीय मुख्यमंत्री मोदी कसं या मुंबईमध्ये येऊन करू शकतील आणि पॉटहोल फ्री ज्या लोकांना दर पावसाळ्यामध्ये खड्ड्यामध्ये घालण्याचं काम या लोकांनी केलं, त्या लोकांना खड्ड्यामधून बाहेर काढण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी करतायत। त्यामुळे जी इलेक्शन स्ट्रॅटेजी आहे, निवडणुका आल्या की मग मुंबई तोडण्याची भाषा करायचा प्री प्लॅन आहे। दरवर्षीचा निवडणुकीच्या आधीचा प्लॅन आहे। तुम्ही सगळे तुमचे विजल्स काढून बघा। इलेक्शनच्या आधी 6 महिने मुंबई तोडण्याची भाषा केली जाते। लोकांना सहानुभूती घेऊन मतं घेण्याचे प्रयत्न करतात, परंतु मुंबईतील जनता दूधखोळी नाहीये। यांचा डाव मुंबईतील जनतेला माहिती आहे आणि आम्ही यांच्याबरोबर काम केलंय। आम्ही सुद्धा त्यामध्ये होतो, यांच्यामुळे, आदेशामुळे आम्ही सुद्धा म्हणायचो मुंबई तोडणार, मुंबई तोडणार। आदेशांचा असायचा। निवडणुकीमध्ये मराठी माणसांची मतं घेण्याकरता हा सगळा बनाव आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र